चला आज शेतामध्ये रानमेवा खायला. तर मस्त असा रानमेवा, ऊस, बोरं, का शेंगा, प्लस ह्याच्यामध्ये चिंचा वगैरे बरंच काही काय आहे, पण तुम्हाला मी पुढे दाखवते. तर चला आज आम्ही आमच्या शेतामध्ये चाललो होतो आणि त्या शेतामधला ना कापूस वगैरे मस्तच होता. पण आम्हाला ना मेन मज्जा म्हणजे शेतामध्ये फिरायला खूप येते. मुलांना तर कधी आपण जास्त दाखवत नाही आणि सिटीमध्ये राहून ना मुलं जास्त काय शेती म्हणजे काय असतं, शेतीमध्ये काय असतं ते काहीच एवढं मुलांना माहिती नसतं. तर विशाल खूप एक्सायटेड होता हे सगळं बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी. तर ते खूप मज्जा येत होती त्याला. इथं पाहू शकता आमच्या इथं शेतातल्या चिंचाच्या झाडाला इतक्या चिंचा आल्यात ना की ते चिंचाच्या वजने ते झाड अगदी खालीच करलं आहे. तर इथं विशाल चिंचा चोडून बघत होता, खाऊन बघत होता आणि त्याला त्याच्या हाताला चिंचा येत होत्या म्हणून त्याला खूप आनंद येत होता. कारण इतकं चिंचेचं झाड असं खाली पूर्ण वजने कललेलं आहे. तर मी पण चिंच तोडून बघितली पण खाल्ली नाही, कारण ही चिंच खूप आंबट आहे. आणि खाल्लीच नाही. मग मी नुसती तोडून बघितली, थोडीशी चाटून बघितली तर एवढी आंबट होती. त्यानंतर मस्त असा निवांत बसून ऊस खाल्ला. त्यांनी पण खाल्ला, विशालला पण खाल्ला आणि मस्त असा मी तुम्हाला दाखवते आमच्या शेतामध्ये ना माजलगावच्या तळ्याच्या धरणाचं पाणी. तर जास्त पाऊस असेल तर ते धरणाचं पाणी पूर्ण आमच्या शेतामध्ये येतं. मग मस्त तुरीच्या शेंगा तोडल्या, शेंगाचा आस्वाद घेतला, खाऊन वगैरे मस्त झालं. नंतर फिरून वगैरे झालं, फेरफटका मारून घेतला. सगळीकडे शेतामध्ये कोपऱ्या कोपऱ्याने फिरायची एक मज्जाच वेगळी असते. आनंद, वातावरण, शांतता आणि जिकडं तिकडं हिरवं गार गार. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.